नमस्कार मैत्रिणींनो, मी राजश्री. माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. इथे मी माझ्या दिवसाचे सुंदर क्षण, घरातील गोष्टी आणि माझं साधं पण खास आयुष्य शेअर करते. चला तर मग आजचा ब्लॉग सुरू करूया. तर खूप दिवसानंतर म्हणजे 2-3 महिन्यानंतर मी डीमार्ट मध्ये आले होते आणि सामान वगैरे सगळं आवरत होते. खूप सारं सामान घेतलं आहे मी आणि यावेळेस कारण आलीच नव्हती खूप दिवस झालं. आणि त्यानंतर इथे डुगूची देखील मस्ती चालू होती. म्हणजे मोबाईल ठेवला होता तर म्हटलं चला व्हिडिओ देखील काढूया. असंच ठेवला म्हणून मी काढला. आणि इथे सामान घ्यायला आज गर्दी नव्हती कारण तिकडचा रस्ता बंद होता, म्हणून हे म्हटलं आज गर्दी नसणार आहे. कारण नाही तर संडेला फार गर्दी असते, अगदी पाय ठेवण्यासाठी देखील जागा नसते. मग इथे आम्ही सामान वगैरे घेतलं. हे म्हटले मी येतो घेऊन गाडी, तर हे गेले होते. मी आणि डुग्गू होतो, रोचिष्णू आणि ते गेले. तर मी सामान घेतलं आणि याची मस्ती चालूच होती. तर पटपट सामान घेता घेताच असं लूज जास्त घेतलं मी. इथे मला ना गव्हाचं पीठ आहे ना मस्त पडलं, कारण इथे असं बाहेर घ्यायचं म्हटलं नुसतं पीठ तर 50 रुपये पडतं, म्हणजे 50 रुपये 1 किलो. आणि जर आपण दळण करण्याचं म्हटलं की म्हणजे ना 50 रुपयाचे गहू आणि त्यामध्ये 10 रुपये एक्स्ट्रा दळण्यासाठी असे 60 रुपये पर किलो पडतं. आणि इथे डीमार्ट मध्ये गव्हाचं पीठ डायरेक्टली 33 रुपयामध्ये होतं, म्हणजे पर किलो. आणि खूप छान होतं. मी आणलं 2 किलोच फक्त आणलं आणि गहू आणले, कारण मला आता लगेच पाहिजे होतं दुसऱ्या दिवशी, म्हणून मी म्हटलं एकदा ट्राय करूया. त्यानंतर सामान सर्व घेतलं आणि ह्यांची मस्ती चालूच होते माझ्यासोबत, लोडबोड करतोय. त्यानंतर मग मी घरी आली आणि चला कंटिन्यू ब्लॉग करूया. तर मी डीमार्ट पर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला, म्हणजे डीमार्ट मधून आली. त्यानंतर आम्ही फक्त चहा आणि ब्रेड खाल्ला, कारण लेट झाला होता. वाजले होते 1 वाजला होता येता. सकाळी लवकर निघालो होतो, तरी पण आता थोडंसं बसले, आराम केला. मुलं गेले आहेत आईंकडे आणि तिथून येतील तोपर्यंत मी चिकन वगैरे घेऊन आली. मसाला वगैरे सगळा, म्हणजे आज मला बनवायची आहे बिर्याणी. त्या दिवशी देखील बनवली होती, ताई आल्या होत्या तेव्हा, पण शूट केली नाही. पनीर रेसिपी केली होती, ती शूट केली. आणि ही रेसिपी मी शूट केलीच नाही. तर ती तशीच सेम रेसिपी मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे. तर स्टार्ट करूयात आपण. आणि जर चॅनल आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला ह्याच्यामध्ये काहीतरी छोटंसं असं म्हणजे हेल्प झाली असेल माझ्याकडून तर शेअर करायला देखील विसरू नका, म्हणजे अजून कोणाला तरी हेल्प होईल. आणि चला आपण स्टार्ट करूया. इथे बघा मी अशा प्रकारे ठेवलं आहे. चिकन डायरेक्टली म्हणजे धुवून टाकलं आहे, बाकी काहीच नाही टाकलं. थोडंसं ऑइल आणि चिकन टाकलं आहे, दॅट्स इट, बाकी काहीच नाही. आणि त्यानंतर आता मी टाकणार आहे त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट. तुमच्यासाठी ठेवलं होतं म्हणजे मला दाखवायचं होतं. आणि त्यानंतर थोडंसं असं कढीपत्ता आणि मग आता मस्त असं हळद आणि मीठ वगैरे टाकून कांदा वगैरे कट करून घेते, म्हणजे ना का ते फ्राय होईपर्यंत. म्हणजे ना मी अशी बिर्याणी कधी केली नव्हती, मी डायरेक्टली मॅरिनेट करून करते. तुम्हाला दाखवलं होतं मी आधी देखील. आणि ही बिर्याणी खूप सुंदर अशी झाली होती, स्वादिष्ट मस्त अशी झाली होती. एक फोटो देखील काढला नाही, कारण बनवत आईंशी गप्पा मारत मी बनवलं होतं. आणि फ्लोमध्ये एक फोटो देखील काढला नाही मी. तर असंच कांदा टाकून घेते मी आधी, आणि टमॅटो देखील टाकून घेणार आहे, म्हणजे ही कशी ग्रेव्ही बनेल आणि म्हणजे सुंदर असं बनतं. मम्मी माझी करते चिकन वगैरे खूप सुंदर आणि सोपं बनवते मम्मी नॉनव्हेज. एक दिवशी झालं तर मी तुमच्याशी शेअर करेल. त्या दिवशी देखील मी शेअर केलं नाही, तिची भाजी ती करत होती म्हणून मी इकडेच बसली होती मुलांसोबत. तर हे ना कांदा वगैरे सगळं टाकून घेते मी. तर चला आपण कांदा टाकून घेऊया. सिंपल असं कांदा मी टाकून घेते सगळा, कारण नंतर आपल्याला गरज नाही टाकायची. त्यानंतर आता टमॅटो. आता मी इथे ना गॅसवर पाणी ठेवणार आहे गरम करण्यासाठी. पाणी टाकलं आहे. त्यानंतर इथे मी ना हळद चवीनुसार टाकून घेते आणि त्यानंतर मीठ टाकून घेणार आहे. तर हे नंतर टाकून यूज करणार आहोत आपण. ते मीठ टाकून घेते मी. थोडंसं टाकायचं आपल्याला, आणि चिकन कमी चाललं थोडंसं. हे असं मीठ करून घेते. कढीपत्ता याच्यामध्ये थोडंसं वाटून टाकल्यानं खूप सुंदर टेस्ट येते. नक्की तुम्ही एकदा ट्राय करून पहा. याच्यामध्ये मी कढीपत्ता याच्यात देखील टाकला आहे. आता मला काही जिंजर गार्लिक पेस्ट टाकली आहे. आणि आता मी ना बाजारात गेली होते ना, तर कोथिंबीर आणली पण अद्रक लसूण पेस्ट म्हणजे ना अद्रक विसरली, आलं
तर मी म्हटलं आता कधी तिकडे जाऊ दे. असं तर दुकान इथे चालू होतं पण मी विसरली. आता मी म्हटलं जाऊ दे, आणलंच नाही तर कशाला हे करू. म्हणून मी आता ना हे सगळे मसाले आता असे ठेवून म्हणजे यूज होतील. याच्यामध्ये फक्त मिरची पावडर टाकली तर टाकेल. खूप सुंदर मसाला याच्यामध्ये रेसिपी दिली आहे, तसं यूज करा तुम्ही. अगदी अप्रतिम होईल याच्याने, टेस्ट छान होते. आणि हे लायटर वगैरे मी डिमार्टमधून आताच आणले, कारण त्या दिवशी 2 वेळा लायटर नवीन आणले ना, खराब झाले ते, म्हणून मी आता नवीन आणले. तर सामान बघा असं ठेवलं आहे बघा, असे ना सगळं सामान मी भरून ठेवलं आहे. आणि तिकडे असं तोपर्यंत ठेवलंय म्हणजे नंतर ठेवण्यासाठी. आणि इथे मुलं नाही आहेत घरात बघा, शांतता वाटते फार. यामध्ये ना मी हे टाकते ना, आता मी पाणी टाकून घेणार आहे. आणि हे कंस खूप सुंदर असं झालंय, म्हणजे ना कांदा वगैरे भाजला आहे आपला. आणि थोडेसे बिर्याणी वगैरे करून घ्यायची म्हणून मी टाकून घेते. आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं. बिर्याणी थोडेसे तेलात बनणारच नाही. मी काय बोलते तुम्ही काय ऐकणार सांगा. तर असं थोड्याशाच याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचंय. आणि गॅस फ्लेम फास्ट करणार आहे मी, म्हणजे बॉईल येईल त्याला. आणि बॉईल आल्यानंतरच मी कुकरचं लीड लावून घेणार. आणि आता त्यानंतर आपण मिक्सरला वाटून घेतो मसाला की. आणि हे तुम्हाला दाखवायचं राहिलं, हे मी तांदूळ धुवून ठेवले होते. फक्त धुवून याच्यामध्ये ठेवले कारण ओला होता डब्बा म्हणून. फक्त धुवून ठेवले आहेत तांदूळ. इकडे बघा, फक्त धुवून ठेवले आहेत, म्हणजे ना धुतले ना की छान बनतात. आणि त्याचं मला सगळं म्हणजे जमतं तशा गोष्टी. लाईट लावून घेतो. तर हे झालं आहे, बॉईल आला आहे याला. आता इथे मी ना स्लो करून गॅस स्लो करून मी हे लावून घेते. तोपर्यंत आपण आता चहा प्यायचा आहे मला. म्हणजे पिऊ का नको असं चाललंय. मुलं नसले ना काहीच करू वाटत नाही. तर मी अद्रक लसूण पेस्ट करून घेते, म्हणजे नाही का मसाला वाटून घेते सगळं. काय अद्रक लसूण पेस्ट, हे बघा मी नवीन नेलपेंट लावली. हे काय आणले बघा, खूप सुंदर आहेत ना. आता यामध्ये मी सगळं टाकून घेणार आहे, म्हणजे मसाला आपल्याला थिक बनवायचा आहे. गार्निशिंग साठी थोडीशी कोथिंबीर मी ठेवेल. गार्निशिंग करावं लागतं यूट्यूबच्या व्हिडिओसाठी. हे मी असेच टाकून घेते, म्हणजे नाही का आपल्याला सुंदर अशी टेस्ट साठी ना फक्त कढीपत्ता, कोथिंबीर आणि अद्रक लसूण पेस्ट. अद्रक आणि लसूण टाकू शकता पण माझ्याकडे नाही म्हणून मी डायरेक्टली पेस्ट टाकते. आणि याची पेस्ट वेगळी तुम्ही डायरेक्ट तेलामध्ये टाका नंतर. थोडंसंच वाटून घ्यायचं आहे हे. आणि अशा प्रकारे झाले बघा, काढून घेते मी, म्हणजे ना आपल्याला हे वाटून घेण्यासाठी. म्हणजे थोड्या गरम, जास्त गरम तेलात नाही, नाहीतर ते जळून जाणार म्हणून. अशा प्रकारे सिंपल आपल्याला पेस्ट बनवायची आहे. नेहमी अशी म्हणजे आपल्याला यूज करायला येईल. माझं एकच काम आहे आता. हे शिट्ट्या वगैरे झाल्या ना, याच्यामध्ये मी भात टाकून घेणार आहे. म्हणजे फक्त व्हाईट भात करणार आहे. आणि एका मोठ्या पातेल्यामध्ये, जसं पातेला असेल आपल्याकडे किंवा कुकरमध्येच मी आय थिंक कुकरमध्येच मी डायरेक्टली टाकते. म्हणजे ना ग माझ्याकडे दुसरं पातेलं नाही. बघू कसं होईल ते तुमच्याशी मी शेअर करते. दूध गरम केलं होतं मगाशी, पण फ्रीज नसल्यामुळे मला सारखं जसं दूध वाटतंय गरम करून घ्यावं. तसं तर पावसाचं सीझन आहे. आणि मी काही मेकअपचे प्रोडक्ट देखील ऑनलाईन मागवले आहेत. आणि जेन्युइन प्रोडक्ट आहेत, म्हणजे नाही का याचे ओरिजिनल आहेत, ओरिजिनल. आणि खूप सुंदर आहेत. मला ते एवढे आवडले ना, तुमच्याशी मी शेअर करायला खूप एक्सायटेड आहे. पण मी हे सारे प्रोडक्ट आले आहेत, म्हणजे मी ना आज डिमार्टमध्ये गेली होती तर ते घेतलं आहे मी. याच्यामधून मला जे पाहिजे होतं ते मी घेतलं आहे. आणि तुम्हाला दाखवते मी आधी. हे पहा तुम्ही, हे प्रोडक्ट जे मी तुम्हाला शेअर करणार आहे याच्यातले काही जेमतेमचे आधी होते आणि हे आताचे आहेत. खूप सुंदर सुंदर आहे, तुम्हाला मी नक्की शेअर करते. मला खूप आवडले. आणि एवढी मी हे लालच लागले ना मला घ्यायची. मला खूप आवडतात मेकअपचे प्रोडक्ट. आता मी फर्स्ट टाइम हे मेकअप रिमूव्हल घेतला आहे. म्हणजे हे घेतलं आहे वाईप्स, म्हणजे ना मिसलर वॉटरचेच आहेत. वाईप्स घेतले आहे. आणि हे मला
ऑनलाईन मिळाले होते, पण ऑनलाईन मला घ्यायचं म्हणजे हेच नव्हतं. अशा प्रकारे याचा रियूज देखील करू शकतात. त्यानंतर हे मी ब्रश घेतला होता, मला खूप दिवस झालं. आणि त्यानंतर हा ब्रश घेतला होता, मला खूप दिवस झाले घ्यायचं होतं. हे 99 रुपीजमध्ये मिळालं आहे आणि खूप सुंदर असा ब्रश घेतला आहे मी. मला ना स्ट्रेटनिंग करायची आहे घरात, म्हणजे ट्राय करायचं आहे पिकअप मधून. अशा प्रकारे छान आहे हा ब्रश देखील. त्यानंतर हे माझं फिनिश झालं होतं म्हणून हे देखील मी घेतलं आहे. नंतर मी शॅम्पू कंडिशनर, ते तर बेसिक घेतलंच आहे, ते लागतात आपल्याला शॅम्पू आणि हे अशा प्रकारे. त्यानंतर मी घेतला आहे, तर तुम्हाला मी छोट्यासं फास्टमध्ये दाखवणार आहे, पण रिव्ह्यू देणार आहे म्हणजे अप्लाय करून. आज हे देखील आणलं आहे मी. हे आता थंडी चालू होणार आहे, थंडी. त्यानंतर हे लिपस्टिक ऑनलाईन मी ऑर्डर केल्या होत्या, खूप सुंदर शेड आल्या, जबरदस्त लॉंग लास्टिंग आहे, छान आहे. असंच पॅकेजिंग आलं आहे, खूप छान आहे. त्यानंतर हे मीना नेकलेस वगैरे म्हणजे ऑनलाईन मागवले होते. हे बघा अशा प्रकारे उलट झालं. हे अशा प्रकारे आहे, खूप सुंदर आहे बघा. गंठन, मिनी गंठन आहे हे, आणि यूज करू शकतो तुम्ही कुठेही जाताना. त्यानंतर हे देखील खूप सुंदर क्वालिटी, म्हटलं ना A1 आहे, सोन्यासारखं आहे. आणि इथे माझी फ्रेंड्स विकते, तर तिच्याकडून मी घेतलं होतं, मला खूप आवडलं. कारण हे ना खूप वर्ष झालं आहे वेअर करते मी, आणि हे सोन्याचं नाही आहे, खूप सुंदर आहे. पण सर्वजण विचारतात कुठून घेतलं, आणि हे मी आत्ता तिच्याकडे जाऊन घेऊन आले आहे. तुम्हाला पण हवं असेल तर नक्की मला सांगा, मी त्याला मागून देईन. त्यानंतर हे तर तुम्हाला माहिती आहे, लूज पावडर मी घेतली होती. त्याच्यातले छोटे छोटे कानातले घेतले होते. त्यानंतर हे सिंपल असं नाही का, कुठेतरी जाताना वगैरे छान टॉप्स. हे असे मला पण फर्स्ट टाइम खूप आवडले, नाही तर मी जास्त घेत नाही. त्यानंतर हे तर मी वेअर केले होते. असे माझ्याकडे अजून एक आहेत, आणि एक विकण्यासाठी देखील म्हणजे नाही का. हे काही फाउंडेशन घेतलं होतं मी मार्सचं, आणि खूप छान आहे, मस्त लाईट वेट आहे. आणि याच्यानंतर हायलायटर घेतलं होतं, जे मी ऑनलाईन घेतलेत वस्तू त्याची मी सांगते. आणि इथे खूप सुंदर आहे, एकदा नक्की तुम्ही घ्या, मला खूप आवडलं. हे ना मेकाव हायलाइट आहे, म्हणून दाखवलं आहे. सुंदर सुंदर चालू असते, हे मी बनवलं आहे. हे पिक्सीचं हायलायटर, आणि याच्यामध्ये 2 in 1 शेड आहे, म्हणजे नाही का आपण ब्लश लावलं तर हायलायटर. हे अशा प्रकारे मस्त अशी पॅकेजिंग मिळाली आहे, छान. तर अशाच वेगवेगळ्या वस्तू घेऊन छान छान असे मेकअप वगैरे करत असते, तुमच्याशी शेअर करते. तर आता मी काय करणार आहे, आपले चिकन तर झालं आहे, म्हणजे नाही का मस्त शिजून झालं आहे. तर 2 मिनिटात बिर्याणी बनते बघा. तर हे चला ठेवून येते मी, आणि आता आपण स्टार्ट करूया बिर्याणी बनवण्यासाठी. चला आता कुकर थंड झाले आहे, 1 शिट्टी दिली आहे फक्त. आणि आता मी भात टाकून घेणार आहे, म्हणजे तांदूळ टाकून घेतो. मस्त असं सूप बनलं आहे, आणि मी आता याच्यामध्ये काढून घेते. आता मी ना इथे गॅसवर ठेवून देते तांदूळ, पाणी, कुकर ठेवून देते, कुकर ठेवते. आणि इथे ना हे पडते ना, मग ते निघालं ना कुकरचं, म्हणून पडतं. आता मी थोडंसं पाणी टाकून बघते, मला ना तांदूळचं हे घ्यायचं आहे अंदाज, पण तर इथे ना तांदूळ टाकून घेते. हे बघा अशा प्रकारे, म्हणजे ना बॉईल करायचं. पाणी बॉईल केलं ना लगेच तुमचा 2 मिनिटात शिजेल, कारण भिजलेले तांदूळ आहेत हे. असं काढायला जमत नाही यार. तांदूळ टाकला आहे बघा, एवढं आपल्याला पाणी टाकायचं. आता पाणी एवढं टाकायचंय, तर मी तेवढं कमी पडतं ना तेवढं मी टाकून घेते, म्हणजे मी अंदाजे काढलं होतं तेवढं बरोबर आहे. एवढं असं
तांदूळ टाकला आहे. आता मी शिट्टी लावून घेते आणि वाजली शिट्टी, एकच शिट्टी वाजली की लगेच आपला भात तयार होईल आणि पटकन आपण फोडणी देऊन घेणार आहोत. त्याच्यात देखील टाकले आणि बिर्याणी लावताना देखील टाकायचं आहे. बनवलं आहे असं देखील देऊ शकता आणि भाजी याची छान बनते. मी आजपर्यंत बनवली नाही पण तुम्हाला दाखवते. तर हे ना आता हे भात लावलाय मी, याच्यामध्ये थोडासा बिर्याणी मसाला. तर डुग्गू व्हेज आवडत नाही, डुग्गूला नॉन व्हेज आवडत नाही डुग्गूला, आणि मी थोडासा मसाला टाकते म्हणजे नाही का त्याला छान मस्त लागेल म्हणून भात. आणि तो हा रस्सा देखील सूप देणार आहे याला. हा टाकून घेतलं ना कुकर म्हणजे आपण शिट्टी लावून घेणार आहोत. कुकर लावून घेऊया, मस्त भात. तर एक शिट्टीमध्ये आपला भात बनून होणार आहे आणि त्यानंतर आपल्याला फोडणी द्यायची. दॅट्स इट. झालं संपलं. 3 वर्ष झाली आहे मी नाशिकला गणपती गेल्याच्या नंतर मी बिर्याणी बनवली होती, तेव्हा हा मसाला यूज केला आणि मिळतच नव्हता, म्हणून मी आता काय केलं, आमच्या इकडे इथे मिळाला. याच्यामध्ये देखील राहू शकता चिकन बिर्याणी, पण मला ना आता मी कढईमध्येच बनवते. आणि छान छान भांडी होते, खूप सुंदर सुंदर भांडी डिमांडमध्ये होती, पण मी जरा हात असा केला कारण भांडे तर खूप आहेत. नंतर बघू आपण, आपलं घर असलं ना म्हणजे मोठं घर वगैरे आपलं स्वतःच असलं की मग आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो. तर हे खूप 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 वाटतं. आणि यावेळी देखील काय केलं माहिती का, लाकडाचे चमचे एवढे सारे काढले म्हणजे बंच पूर्ण असं त्याचा सेट डायरेक्ट ट्रॉलीमध्ये टाकते. तर मी म्हटलं नको रे कशाला टाकतो, हा मम्मी छान आहे मस्त आहे आपण जेवण बनवून. म्हणलं नाही, परत न कळत न चुकी असं लगेच टाकलं परत. म्हणजे का रे असं करतो, परत एकदा 2 वेळा असं टाकलं त्यांनी. इकडे बघा शिंटी होत आल्या. शिंटी कशी झाली, गॅस बंद. चला आता गॅस बंद करून ठेवते आणि त्यानंतर आपण थोड्या वेळाने डायरेक्टली दाखवतो तुम्हाला कशी बनायची. सिंपल झाला आहे भात आपला मस्त. तेल डुबूसाठी काढून तेल टाकून घेते मी आता कढईमध्ये. आता हा मसाला मी वाटलेला टाकून घेते, लगेच टाकून घ्यायचा आहे. कांदा आणि टोमॅटो थोडस जास्त होईल नव्हतं, फक्त टोमॅटो मेल्ट होण्यासाठी आणि मसाला छान लागण्यासाठी टाकून घेते. आणि हे अर्धा किलो साठी आहे मसाला, पण मी त्याला छान असं तेल सुटलं आहे. आपण आता चिकन टाकूया त्याच्यामध्ये. खूप जास्त वेळ आता हे तर शिजलेलं आहे समजा. तर ह्याला ना असं थोडंसं बॉईल आलं ना तर आपण थोडंसं काढून घेणार, त्याच्यात भात टाकणार म्हणजे लेयर्स करणार आहे मी. तर हे अशा प्रकारे झालं आहे बघा. थोडंसं असं फ्राय करून घेणार आहे मी मसाल्यामध्ये. अशीच ग्रेव्ही देखील पावासोबत, भातासोबत, चपातीसोबत खाऊ शकता. चिकन छान शिजलं आहे म्हणून याच्यात काय आता टाईम लागणार नाही मला. तेवढ्यात आता हे लोक पण येतील. त्यानंतर हे शिजलेलं चिकन वेगवेगळं काढून म्हणजे थोडंसं अर्ध काढून त्यावर भात घातला आणि त्यानंतर परत हे मॅरिनेट शिजलेलं चिकन वरतून टाकून परत एकदा भातचे लेअर टाकून कोथिंबीर पेरून घेतली आणि त्यानंतर आता आपली रेसिपी झाली आहे मस्त. तो 5 मिनिटांमध्ये म्हणजे स्टीमवर ठेवते, त्यानंतर झाली. तर हे आल्यानंतर तुम्हाला रिॲक्शन दाखवते याची कशी झाली. चला, तर झाली आहे आपली फायनल बिर्याणी आणि ही लोक देखील येत आहेत. अशा प्रकारे झाले आहे. कलर वगैरे काहीच टाकला नाही मी.
तर ही लोक आले आहेत आता जस्ट. बघा नाश्ता वगैरे चालू आहे, जेवण चालू आहे बिर्याणी. आणि ही यांना देते आता. इकडे बघा अशा प्रकारे. आणि दही आणि म्हणजे सॅलड हे केलं होतं पण मी खाऊन टाकलं आधीच म्हणून हेच. तर चला आम्ही आता जेवण वगैरे करून घेऊ. तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. चला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण रोज काहीतरी नवीन मी शेअर करते. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर आणि स्माईल करत राहा. राजश्री ब्लॉग्स, सिम्पल लाईफ, ब्युटिफुल मोमेंट्स. थँक्यू.